नो बॉल. फ्री हिट येते. नामी संधी, पहिली सुरुवात. खरं तर प्रॅक्टिसचा अभाव गांद्रे नवचैतन्य स्पोर्ट टीमकडे पाहायला मिळेल, कारण मागच्या 2 महिन्यांपासून सातत्याने मागचे 20 दिवस ही स्पर्धा जास्त मेहनत घेतलेली विदाउट प्रॅक्टिस इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत जरी असले तरी सुद्धा एसपी ट्रॉफी बिलोशी गाजूला संघ आहे. यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. कंटिन्यू फ्री हिट राहील पहिल्या बॉलला. आकाश ठाण गेला. संधी मिळते फ्री हिटचा बॉल खेळण्याकरिता. चौबाजूला जमलेले सर्व क्रिकेट रसिक, एक चांगली व्यवस्था नवचैतन्य स्पोर्ट गांधीनगर प्रेक्षकांसाठी, गॅलरीज, खेळाडूंसाठी भरपूर पारितोषिक आहेत. 2 लाख फर्स्ट प्राइज, सायकल आहेत, कूलर आहेत, परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहे. षटकाराचा कॅच घेतल्यानंतर जर्सी, टी शर्ट. आणि या ठिकाणी मात्र फ्रीडचा बॉल चांगला टाकला. रनआउटला संधी आहे. बॉलचं कलेक्शन झालेलं नाहीये. थ्रो अगदी क्विकली होता, परंतु MS धोनी बनण्यामध्ये अपयश आलं मयुरांना. आणि इथे मात्र जीवनदान मिळतंय. 100 वरतीनंतर स्कोर कार्ड फुलतोय. धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर. 3 या आकड्यावर. पहिला नो, नंतर व्हाईट, त्यानंतर एक सिंगल. अजूनही 5 बॉल शिल्लक राहत आहेत. बॉल नंबर 2. थोडी घाई करा, स्पीडअप करा नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे. बॅटर आपण जास्त मीटिंग करू शकत नाही प्रति बॉलला. आणि इथं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे हाईट करिता. अंपायर डिसिजन. इट्स ओके. तर मॅच या ठिकाणी पाहताय नवचैतन्य स्पोर्ट गांधीची फिल्डिंग आहे, तर बॅटिंग जय श्रीराम विरार कडनं. ओव्हर नंबर पहिलं षटक मयूर हाताळतोय. पहिला बॉल झालाय, धावसंख्या 3 वर आहे. दुसरा बॉल फर्स्ट ओव्हर मधील राईट आर्म ओव्हर द विकेट. मयूर टू रोहित. पुन्हा एकदा नो बॉल. बीमर व बीमर येत आहेत आणि 2 बीमर हाताळले गेलेत. रनआउटला संधी आहे, ती सुद्धा गमावली गेली आहे. लक्ष नाहीये, कॉन्सन्ट्रेशन नाहीये, तालमेल नाहीये. याचा फायदा जय श्रीराम विरार या ठिकाणी गौरापूरला होतोय. एक जबरदस्त स्पर्धा, रंगतदार स्पर्धा आहे, परंतु रंग या ठिकाणी मात्र जय श्रीराम विरारला फायदा उचलतोय. गौरापूरला विरारची स्पर्धा आठवतीये. 2 बीमर हाताळले होते, 6 चेंडू आणि 22 धावांची गरज होती आणि त्या 22 धावा पूर्ण झाल्या होत्या ओपन क्रिकेटला. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. पहिला बॉल पडायच्या अगोदर स्वप्नातही नसेल नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या की पहिल्याच ओव्हरला 2 बीमर पडतील आणि असं काही घडेल. धावसंख्या 6. 5 चेंडू बाकी राहत आहेत. वैयक्तिकरित्या मयूर यांनी हाताळले ते 4 बॉल. खरं तर क्रिकेटना मॅचच्या अगोदर आपण किती तयार आहात, आपण किती माइंड गेमना तयार आहात, किती वॉर्मअपना तयार आहात, या दृष्टिकोनातून आपला खेळ बॉन्ड लाईनच्या आतमध्ये ऑन फील्डवर मात्र दाखवत असतो. कारण क्रिकेट हा खेळ विदाउट प्रॅक्टिस शिवाय खेळला जात नाहीये. मग तुम्ही टेनिस खेळा किंवा लेदर खेळा. या ओव्हरचा बॉल नंबर 2 नवीन गोलंदाज आकाश जाधव. पुल केले बॉलला, हवेमध्ये बॉल जरूर आहे. स्ट्रेटला मात्र या ठिकाणी चेंडू येतोय, चेंडू आता सीमा पार. न्यू बॉल आला आणि नवीन चौकार मात्र पाहायला मिळालेला आहे. धावांची मात्र या ठिकाणी कमतरता नाहीये. जय श्रीरामचा स्कोर मात्र बलाढ्य होण्याची शक्यता पहिल्या ओव्हरला. रन रेट मजबूत आहे. बॉल झाले 2, धावसंख्या फळकावर आकडा येतोय 10 धावा. जिद्द आणि चिकाटी, प्रेक्षकांची साथ, पाठबळ, बक्षिसांची खैरात, खेळाची मेहनत
नक्कीच पैसा पैसा म्हणतोय, तू काहीतरी कर, मी तुझ्या जवळ नक्की येईन. ब्लॉक होलचा बॉल. यावेळेस मात्र देखणा चेंडू हाताळला गेलाय. बॅटरला मात्र या ठिकाणी थोडस अलर्ट करतोय गोलंदाज जाधव आकाश. या ठिकाणी पाहिला आपण धावसंख्या बळकर पोहोचती ती 10. अजूनही 4 बॉल शिल्लक राहत आहेत. गोलंदाज तयार. एकंदर या ओव्हरचे झाले ते 3 बॉल शिल्लक राहत. 1 बॉल मयूरने हाताळला होता. यावेळेस घडतंय काय, पुन्हा एकदा त्याच दिशेला स्ट्रेटला, परंतु क्षेत्ररक्षक अलर्ट होता आणि यावेळेस बाउंड्री अडवली आहे. 2 धावांची बचत फिल्डिंगने मात्र केली आहे. थ्रो तेवढा परफेक्ट नव्हता आहे आणि धावसंख्या बळकर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. नवचैतन्य स्पोर्ट गांधरी सुरुवात जरी या ठिकाणी थोडीशी बॅकफुटची असली तरी हा संघ खतरनाक आहे. SP ट्रॉफी बिलोशी उपसरपंच चषक गाजवलं होतं या टीमनं. टॉप 3 मधील संघ ठरला होता SP ट्रॉफीला. यावेळी जर पाहिलं आपण तर आउटस्विंग बॉल किती तेज तरार, थोडंसं मात्र कमबॅक होताना व्हाईट बॉल जातोय. अवांतर धावा जास्त येत आहेत. मयूरने हाताळले होते तब्बल पाहिलं आपण व्हाईट बॉल 1 2 नो बॉल, तर आता 3 बॉल हाताळल्यानंतर व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या बळकर जाऊन पोहोचते 13. फुलटॉस बॉल बॅटवर. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय लॉंग लेग झोन मध्ये. सीमा रेषा पार, चौकार. या ओव्हर नंतर गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वर या ठिकाणी पाहू शकता आपण आकाश जाधवला ज्यावर चौकार लगवलाय रोहितच्या बॅट मधनं. जय श्रीराम गौरापूर बॅटिंग करतोय आणि इथे ऑन साइडला बॉल तटवला. 1 धाव कव्हर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का, पुन्हा एकदा बॅकवर्ड बॉल फील्ड केलाय आणि इथे तिसरी धाव येईल का. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जय श्रीराम गौरापूर बॅटर रोहित पाटील. सुपर तालमेल मात्र ओपनिंग जोडी आहे या ठिकाणी. आकाश ठाणगे रोहित पाटील. धावसंख्या बळकर पोहोचली तब्बल 20 या आकड्यावर. स्वतः पॅकर जय श्रीराम गौरापूरचे संजय पाटील मुख्य मंचावर सामन्याचा आनंद घेत आहेत. बघा ना, मोठी स्पर्धा असल्यानंतर गावाचा अभिमान, टीमचा अभिमान आणि स्वाभिमान असतो आणि आपला संघ खेळतोय म्हणून यूट्यूबवर प्रत्येक चाहता प्रेक्षक, गावातील नागरिक, गावाच्या बाहेर राहणारे नागरिक मात्र ती मॅच यूट्यूबवर पाहण्यासाठी धडपडतात. मॅच कितीला सुरू होईल, किती टायमिंगने चालू होईल, लहान मुलं ती मॅच पाहण्यासाठी आतुर असतात. आपण जिंकणार का, आपण कुठपर्यंत आलोय, आपली मॅच बनेल का, ही चर्चा सातत्याने मात्र व्हॉट्सअपला पाहायला मिळत असते. 20 धावसंख्या फलकावर आहे. आता मात्र गोलंदाज तारणाचा ठरेल का, विकेट शिवाय पर्याय नाहीये. पहिल्या ओव्हरला एक सुद्धा विकेट आली नाहीये. धावसंख्या मात्र आलेली आहे मोठी धावसंख्या 20. बघूया गोलंदाज तयार. विवेक जाधव बॉलिंग मार्क वर. विवेक जाधवला आपण या ठिकाणी पाहू शकतायत. स्पर्धा म्हटल्यानंतर पाठबळ खूप मोठाच आहे आणि हे मोठे पाठबळ देणारे मोठे व्यक्तिमत्व ज्यांचे फ्लेक्स आपण पाहतायत. योगेशजी बबनराव पाटील, श्री गणेश इन्फ्राचे प्रोप्रायटर. या स्पर्धेला मुलाचं योगदान, फर्स्ट प्राइज ज्यांच्या माध्यमातून या चॅम्पियन ट्रॉफी 2025, त्याचबरोबर महेंद्रजी ठाकरे, कल्पेशजी ठाकरे, मुलाचं योगदान, सिंहाचा वाटा स्पर्धा उभं करण्यामध्ये. संदीपजी पवार भाजपा उपजिल्हा अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी वाडा तालुका अध्यक्ष अनंताजी भोईर साहेब.
जिल्हा परिषद सदस्य अरुणजी ठाकरे साहेब, नॅशनल ज्वेलर्स वीरेंद्रजी ठाकरे आणि संपूर्ण नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे. आणि एंट्री गेटला अगदी बघितलं आपण तर 10 पिलची आठवण करून देताना VIP एंट्री. या ठिकाणी खूप चांगला हा क्रिकेटचा साज सजवला गेला निखिल भोईर अँड कंपनी. नवचैतन्य स्पोर्ट गांधी, विवेक जाधव वाडा तालुक्याची आन बान शान गोलंदाज, ओपन टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव, फायनल घेण्यामध्ये वाडा 11. यावेळेस पाहिलं आपण तर दिशा भरकडली गेली आहे. पंच हवेमध्ये हात, व्हाईट बॉलचा इशारा हसमुख पाटील. स्कोर या ठिकाणी वाढत जातोय, विकेट मिळत नाहीयेत आणि षटक नंबर 2 या ठिकाणी विवेक जाधव. या ओव्हरवर गांधेकरांची संपूर्णपणे विश्वास आणि अपेक्षा राहतील. फुललेनचा बॉल कित्येक बॅटरला उभं करणारा गोलंदाज आहे. मग याच वाडा टेनिसमध्ये सुमित ढेकले सारखे बॅटर आले, परंतु विवेक जाधव या गोलंदाजानं अनेक बॅटर्सना, भावेश पवार असतील, असं उभं ठेवलेलं कित्येक ओव्हरला. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा दुसरा बॉल. फुलटॉस बॉलला या ठिकाणी स्क्वेअर कट प्रमाणे खेळले गेले. चेंडू मात्र डीप पॉइंट डिझर मध्ये जातोय, सीमा पार. जय श्रीराम गौरापूर ब्रँड रोहित पाटीलच्या बॅटमननं या ठिकाणी येतोय चौकार. चॅम्पियन ट्रॉफी बाउंड्री. एक बाउंड्री जरूर आली आहे. 2 बॉलमध्ये 1 बॉल डॉट येतोय. धावसंख्या थांबत नाही, रन रेट मोठाच आहे. धावसंख्या 25. अजून या ओव्हरचे बॉल 4 बाकी राहत आहेत. रोहित पाटील जर क्रीजवर राहिला 70+ धावसंख्या जय श्रीराम विराटचं टार्गेट ठेवून. आणि गेम प्लॅनिंग रोहित पाटील वर केलंय विवेक जाधवनं. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. मोठा द्रा जय श्रीराम गौरापूरला. पहिली विकेट, पहिला झटका, पहिला दणका. चॅम्पियन ट्रॉफी विकेट रोहित पाटील बाद. ओ बँजो IPL स्टाईल. आज आणि IPLची आठवण. गांधेकरांची स्पर्धा सस्पेन्स मध्ये आहे. आम्ही जरी अँकर कॉमेंटेटर असलो तरी प्रत्येक दिवशी एक वेगळा बदल आहे आणि खूप आवडलं. आणि असं अचानक जेव्हा बघायला मिळतं ना एका नवीन गोष्ट प्रत्येक दिवशी, तेव्हा त्या मॅचचं आकर्षण समालोचकांपासून प्रेक्षकांपर्यंत सुद्धा वाढतं. गॅलरीज वाढले, हळूहळू प्रेक्षकांसाठी सुद्धा स्टँड वाढतायत. अगदी बाईक लावून प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. तो घ्या 5 तारखेपर्यंत, कारण 6 तारखेला बाईक सोडा. या ठिकाणी नागरिकांना उभं राहण्यासाठी जास्त अगोदर हजेरी लावावी लागेल, एवढी गर्दी येणार आहे. या ठिकाणी पाहिलं आपण शॉर्ट कव्हरला बॉल फील केला गेला. इथे काय घडतंय? डायरेक्ट हिटचा प्रयत्न. विकेट किपरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे अगदी डाय मारली गेली आहे. जीवाचा आकांत, जीवाचा आटापिडा यो सगळं आपल्या टीमसाठी, टीम वर्कसाठी, ही मॅच जिंकण्यासाठी नवचैतन्य स्पोर्ट गांधीचा पाहायला मिळतोय. जय श्रीराम विराट पॉवर मध्ये आहेत या मॅच मध्ये आणि स्कोर मात्र आहे 26. मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. VIP व्यक्तिमत्व वेलकम वेलकम, सुस्वागतम. VIP मंचावर चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वाडा प्रांत डेप्युटी कलेक्टर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. VIP पर्सन नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या भयकर मात्र झालेली आहे 27. आणि हा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला गेलाय. सिंगल म्हणून मात्र धावसंख्या येते. आणि इथे मात्र थांबवली गेली आहे. सिंगल डबलने सुद्धा रन रेट होऊ शकतो या आशेनं जय श्रीराम गौरापूर खेळत आहे, कारण पहिल्या ओव्हरला 20 धावा होत्या. विवेक जाधव आले, महत्वाची विकेट रोहित पाटीलची काढली आणि फक्त धावा 7 दिल्या. 7 आणि 7 ह्या दोन्ही गोष्ट महत्वाची आहे. 7 दिली विवेक जाधवनं, कारण फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. 27 2 ओव्हर स्कोर ऑन बोर्ड. मॅच पाहत आहे गौरापूर वर्सेस गांधरे. चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका या डीजे.
त्या ठिकाणी त्या रेलिंग्स आपला आळस घालवण्यासाठी नाही आहेत, तर त्या ठिकाणी प्रेक्षक आतमध्ये येऊ नये त्याकरिता आहेत. सर्वांना समान अधिकाराने मॅच पाहता यावी या दृष्टिकोनाने रेलिंग्स आहेत. उभं राहण्यापेक्षा आपण गॅलरीमध्ये बसून घ्या. राजेशाही थाटात आपण चॅम्पियन ट्रॉफीचा गॅलरीमध्ये बसून आनंद घेऊ शकतायत. हॅलो. हॅलो. आणि हा बॉल पाहिला आपण जातोय सीमा पार. शानदार A1 क्वालिटीचा चौकार, देखना फटका, 4 धावा. डीजे नाईस बॉल. बॉलला बाउन्स करतोय, बॅटरला बीट करतोय. बॉल बॅटच्या रडारमध्ये सापडलाच नाहीये. पहिलाच बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट. कमबॅक करतोय गोलंदाज. रन रेट कव्हर करताना मिस्टर रोहित ठाकरे. रोहित बाद झाले गौरापूर संघाचे आणि त्यानंतर रन रेट पूर्णपणे विवेक जाधवनं थांबवलेला आहे आणि त्यावर रोहित ठाकरे सुद्धा या ठिकाणी कामगिरी करतील का? पुन्हा एकदा नाईस देखना चेंडू, क्वालिटी बॉल, डॉट बॉल. म्हणतात ना, एकदा का एखादं षटक चांगलं पडलं येणाऱ्या गोलंदाजावरचं दडपण कमी होतं. विवेक जाधवनं फक्त 7 धावा दिल्या पहिल्या ओव्हरला 20 आल्यानंतर आणि त्यानंतर रोहित ठाकरेचा आत्मविश्वास वाढतोय. 2 बॉल डॉट लगातार केलेत. गौरापूरचा एक चौकार जरी पहिल्या बॉलला आला असेल, परंतु या 2 डॉट बॉलनं तो रन रेटही कव्हर झालाय. सामन्याची रंगतता अजूनही पुढे बाकी राहते, कारण षटक नंबर 3 पाहतायत. 5 ओव्हरची इनिंग आहे आणि ते थोडंसं मिस टायमिंग शॉट होता, त्यावर एक धाव कव्हर झाली. विवेक जाधवने या बॉलला लेग गलीमध्ये कव्हर केले गेले आणि धावसंख्या फळकावर 32 या आकड्यावर. आल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वराज ट्रॅक्टर, स्वप्नील गागस आणि योगेश देसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत नवचैतन्य स्पोर्ट गांधी टीमला. आणि हा बॉल जातो बॅकवर्ड, पॉइंट कडनं मात्र जातो, निघतोय सरळ थेट बॉन्ड यांच्या दिशेनं. 4 धावा, चौकार. आणि षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक करिता वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे मामा यांच्याकडनं 1000 रुपये. वॉट अ शॉट. या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका. एक डीप कडनं चेंडू मात्र थेट निघालेला आहे डीप झोनला आणि त्यावर मात्र धावसंख्या येते 2. 2 धावांनी धावतात. धावफलक मात्र वाढून पोहोचतोय स्कोर कार्डवर. रन रेट चांगलाच आहे 38 या धावसंख्येवर. षटक नंबर 3 सुद्धा प्रगतीपथावर पडले गेले. 2 चौकार जरूर लागले. 10 धावांपर्यंत 11 पर्यंत धावसंख्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये आली आहे. पहिल्या ओव्हरला 20, दुसऱ्या ओव्हरला 7 आणि तिसऱ्या ओव्हरला 10, 11 आणि या 11-12च्या रन रेटनं वाटचाल पुढच्या 2 षटकामध्ये राहिली तर फायटिंग टोटल 60+65 पर्यंत जय श्रीराम गौरापूर सहज पोहोचू शकेल. पात्रा ऐकत राहा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 चा धमाका या डीजे.
सुशांत ठाकरे आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. सन्माननीय चव्हाण साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. त्यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं संपन्न केला जातोय. मायेचं वस्त्र शॉल आपण त्यांना इथे प्रदान करतोय. तर नंतर प्रेमाचं प्रतीक म्हणून हा पुष्पगुच्छ आपण त्यांना देतोय आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करतोय. धन्यवाद चव्हाण साहेब, आपण आपला बहुमोल वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं दिलात आणि ते उपस्थित राहिलात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. विवेक जाधव बॉलिंग मार्कवर, हा बॉल डॉट येतोय. जय श्रीराम गौरापूर विरुद्ध गांद्रे आणि गांद्रे टीमची एक ताकद आहे. विवेक जाधव मागच्या ओव्हरला 7 धावा दिलेल्या आहेत. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी. पहिला बॉल डॉट, शॉट चांगला आहे ऑन साइडला. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल जाधव, तोपर्यंत एक धाव येते. सिंगल डबल सुद्धा 8 ते 10 धाबा प्रति ओव्हरला येऊ शकतायत, कारण 38 धाबा झालेले आहेत. किमान 60+ धावसंख्या पोहोचवायची असेल तर प्रति ओव्हरला रन रेट येणं गरजेचं आहे. आणि इथे 2 बॉलमध्ये 1 धाव आली आहे. विवेक जाधव विकेटच्या शोधामध्ये जरूर राहील, कारण गौरापूर संघाकडे तुल्यबल बॅटर आहे अनिकेत जाळेकर, जो स्ट्राईकला पाहतायत हा हिटर आहे. अंतिम षटकात हा हायदोस मांडेल, रोखेल का विवेक जाधव या बॅटरला. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं आपण तर थोडा खालवर चेंडू होता, त्यावर मात्र ऑन साइडला बॉल शॉट लगवलाय. स्क्वेअर लेग डीप कडनं मयूर येतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी क्विकली ऍक्शन. काय कलेक्शन विवेक जाधव कडे आणि विकेट. फलंदाज बाद आकाश जाधव. एक रन शॉट येते. रन किती एक आता दुसऱ्या रनाला आउट झालाय ना. रन पकडायची. नो रन्स. रन्स ना, ओके. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी रनआउट झाले. पहिली धाव घेतली ती सुद्धा शॉट मध्ये आली आहे, त्यामुळे विकेट जाते आणि 3 बॉल शिल्लक राहत आहेत. जेव्हा जेव्हा विवेक जाधवने बॉल हातामध्ये घेतला त्या वेळेस गौरापूर टीमचं टेन्शन वाढलं. 7 धावा मागच्या ओव्हरला, या ओव्हरला 3 बॉल मध्ये फक्त आले त्या 1च धाव. लॉंग द कार्पेट ऑन साइडला कावकोन जोरकडे या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय, तोपर्यंत 1 धाव. खराब थ्रो, दुसरी धाव सहज पूर्ण केली जाईल. तिसरीची संधी मिळेल का बॅकअपला. या ठिकाणी मात्र फिल्डर येतोय. एवढी घाई करण्याची आवश्यकता नव्हती, कारण एकदा पूर्ण झाली होती, परंतु विकेटचा ओघ आणि या ठिकाणी चेंडूचा वेग अंदाज बांधणं खूप कठीण झालं क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या फळकावर मात्र या ठिकाणी मोठी होताना 41. गोलंदाज तयार. आणि या ठिकाणी बॉलला मात्र डिफेन्स खेळताना पाहिलं आपण. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चेंडू जातोय, दन 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 चौकार, सीमा पार. चॅम्पियन ट्रॉफी बाउंड्री डीजे. आपण कॉमेंट्री बॉक्सची लाईट ऑन करा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. रोहित जाधवला आपण पाहू शकता या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी आजची दुसरी रात्र, डे नाईट टुर्नामेंट. एक खूप हाय अँड हँडसम आयोजन. वाडा तालुक्याची आन बान शान गांधीकरांची स्पर्धा, मोठा मान आहे या स्पर्धेचा. सुरेख फटका, कव्हर ड्राईव्ह, देखना फटका. गौरापूर ब्रँड गांधीच्या विवेक जाधववर कव्हर ड्राईव्हचा चौकार या डीजे.
जाळेकर किती कंट्रोल आहे या बॅटरचा, आपल्या बॅटच्या फ्लोवर, चेंडूवरची नजर, ॲक्शन आणि त्यानंतर जसा ज्या पद्धतीनं बॉल त्या पद्धतीनं बॅट खेळतायत, गॅप काढलाय, खबरदारीचा चौकार पाहायला मिळालाय. या बाउंड्रीनं स्कोर कार्ड मात्र फुलतोय 49. बघा षटक क्रमांक 4 संपले. 24 बॉलमध्ये 49 धावा. अंतिम हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज निखिल भोईर. या स्पर्धेची संपूर्णपणे सजावट ज्यांनी मात्र नवचैतन्य स्पोर्ट गांधरेची आखणी डायरेक्शन या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी मात्र संपूर्णपणे केलंय आणि आवड असलेला खेळाडू आहे. अगदी वाडा प्रीमियर लीग पासून ते आतापर्यंत सातत्यानं क्रिकेटवरची ओढ आणि प्रेम. वाडा 11 टीममध्ये सुद्धा खेळताना ओपनला कित्येक फायनल जबाबदारीने बॅटिंग करताना पाहिलं. अगदी चिपळूणची रत्नागिरी स्पर्धा फायनल खेळला होता वाडा 11 संघ. मुंबई, रायगड, पुणेच्या संघांना पराभूत करताना ट्रॉफी जिंकली होती. गोलंदाज तयार. जोरदार अपीलचा प्रयत्न आणि ते रनआउटची विकेट. वहां पे नहीं तो यहाँ पे ले ली. बैटर साजन सॉफ्ट हँड बॉल खेळलाय. ऑन साइडला बॉल येतोय. एक धाव कव्हर केली. 50 चा आकडा येतोय. काल 54 धावा, 58 धावा धावसंख्या उभारताना कित्येक संघांनी विजय पहिल्या राऊंड मध्ये केलाय आणि त्याच पद्धतीनं सिंगल डबल न कुठला आताहीपणा नाही करता या ठिकाणी धावसंख्या चांगली आली आहे. खास करून पॉवर प्ले मध्ये 20 धावा आल्या आणि त्यामुळे आतापर्यंत धावसंख्या 50 वर पोहोचते. 4 बॉल शिल्लक अंतिम ओव्हरचे. निखिल भोईर तयार. बॉलवर फुलटा तळला होता. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट. जास्त धावा देत नाही निखिल भोईर. जिद्दीला पेटलेला आहे. 1 महिन्यापासून जरी प्रॅक्टिस नसली तरी सुद्धा त्या प्रॅक्टिसचा आठवण ओपन क्रिकेट खेळला खेळाडू आहे. वाडा 11 मध्ये जबाबदारीनं बॉलिंग कित्येक वेळेला केली आहे या गोलंदाजानं. निखिल भोईर, नवचैतन्य स्पोर्ट गांधरे. इनसाइड आउट कमराचा फटका. चेंडू मात्र डीप कव्हर कडे जातो. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव थांबली गेली आहे. चांगली फिल्डिंग आणि या ठिकाणी पाहू शकाल घाई बॅटरी करतायत, फिल्डरी करतायत, विकेट किपर स्वतः धावतायत आणि इथे रनआउटची विकेट. मयूर मात्र पोहोचतोय.
उंच उडी मारून मात्र बॉलला अडवलंय आणि इथे रनआउटची संधी पुन्हा एकदा विकेटचं पतन. बेल्स पडल्या होता. प्रेझेन्स ऑफ माइंडनं स्टंपला मात्र या ठिकाणी वर उचलून विकेट मिळवली निखिल भोईरनं. मोठी स्पर्धा, मोठी मेहनत, मोठा संघर्ष, आत्मविश्वासही मोठा ठेवावा लागतो. कारण या ट्रॉफीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी नाव देण्यात आलेलं आहे. ही संकल्पना कल्पेजी ठाकरे यांची चॅम्पियन्स एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत. नवचैतन्य स्पोर्ट गांधरे ही स्पर्धा रंगवताना पूर्ण टीम नवचैतन्य स्पोर्ट या स्पर्धेला मेहनत घेताना आपण पाहत आहेत. आणि खंबीर नेतृत्व योगेशजी बबनराव पाटील, संदीपजी पवार, अनंताजी भोईर, अरुणजी ठाकरे, महेंद्रजी ठाकरे या स्पर्धेचे पाठीराखे आहेत. आहा, हा बॉल जातोय पुन्हा एकदा थर्ड मॅनला, सीमा पार, धावा 4 अंतिम बॉलला. धावसंख्या मोठी होताना फायटिंग टोटल मध्ये मॅच. जय श्रीराम गौरापूर 30 बॉल खेळले आणि धावसंख्या बनवली 58 धावा. 59 धावांची गरज नवचैतन्य स्पोर्ट गांधीला. मॅच भारी होईल. पहिल्या ओव्हरला आलेल्या 20 धावा खूप फायदेशीर ठरल्या जय श्रीराम गौरापूर टीमला. ओव्हर टू टॉस बॉक्स. हॅलो. नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन आपल्याला लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. विनाविलंब आपण टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यावं. नाणेफेक केली जाईल. हॅलो. दोन्ही कर्णधार आपण लगेचच टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचंय. कर्णधार आपण लवकर पोहोचायचंय. कर्णधार. वाडा पोलीस स्टेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मी सन्माननीय चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करणार आहोत. वाडा पोलीस स्टेशन संघ आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि इथे चव्हाण साहेबांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. आणि टीम आहे वाडा पोलीस स्टेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम AR स्मृती आई गावदेवी सांगे. वाडा पोलीस स्टेशन इथे कॉल देईल. हेड हा कॉल दिला आणि इथे टेल येतोय. चव्हाण साहेब कसं वाटतंय इथे आल्यानंतर ज्या पद्धतीचा माहोल आहे आणि क्रिकेटला तुम्ही किती लाईक करता तेही ऐकायला आवडेल. किंवा तुमच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये किंवा काही क्रिकेटचे तुम्ही गिरवलेले धडे आहेत का, तो किस्साही ऐकायला नक्की आवडेल. क्रिकेट मला खूपच आवडतं आणि मीही क्रिकेट खेळत होतो. मी विकेट किपिंग करायचो कॉलेजला असताना, शाळेत असताना. आणि हे क्रिकेटचं जे संध्याकाळचे टुर्नामेंट ठेवलेले आहेत याचा एक मुख्य फायदा असा आहे की वातावरण खूप चांगलं आहे. त्यामुळे प्लेयर्सना या वातावरणात मॅचेस चांगल्या खेळता येतात. लाईटचे जे प्रोव्हिजन आहे ती खूप चांगली आहे. बऱ्याच वेळा नाईट मॅचेसमध्ये लाईटचा इश्यू असतो आणि प्लेयर्सना अडचण येते. इथं काही तसं दिसत नाही. आणि ह्या मॅचेस आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत. ऑर्गनायझरना मी धन्यवाद देतो. आणि
जे प्लेयर्स आहेत त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवरनं या स्पर्धेचा आनंद घ्यावा. टॉस जिंकलाय काय निर्णय घेशील? बॅटिंग करणार. मॅच सुरू होते त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. इथे ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अक्षयजी. VIP व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रांत ऑफिस अधिकारी सर या ठिकाणी चव्हाण सर उपलब्ध झालेले आहेत आणि नवचेतन स्पोर्ट गांधीच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. यजमान संघ नवचैतन्य स्पोर्ट गांधीसमोर आव्हान ठेवण्यात आली. या मॅचमध्ये 59 धावांचा टार्गेट. विपक्षामध्ये बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय जय श्रीराम गौरापूर या टीमकडनं. जय भानुशाली विकेट टेकर गोलंदाज म्हणून वाडा टेनिसमध्ये ओळख असलेला बॉलर स्पिनर या ठिकाणी पाहता आपण. फिरकीचा जादूगर परंतु समोर अनुभव संपन्न बॅटर निखिल भोईर. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय महेश गोळे. गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिल्या ओव्हरचा. 59 धावांचा टार्गेट 5 ओव्हरला. पहिला बॉल बॅटच्या रडारमध्ये बॉल सापडलेला नाहीये. बॅटची एज घेऊन स्लिप झोन मध्ये फर्स्ट स्ट्रिपला क्षेत्ररक्षक तैनात होता. बॉलला फील्ड केलंय. पहिला बॉल डॉट. $69 टू विन. tenniscricket.in चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेटचा साज देशा विदेशापर्यंत पोहोचवताना सर्वात मोठं चॅनल म्हणून tenniscricket.in या देशात ओळख आहे या चॅनलची. गोलंदाज तयार. आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. नवचैतन्य स्पोर्ट गांधीकर नेहमीच दरवर्षी काहीतरी बदल स्पर्धेमध्ये करत असतात. tenniscricket.in वर स्पर्धा लाईव्ह वडा टेनिसमध्ये पहिल्यांदी मात्र करताना गांधीकर पाहायला मिळतात. चॅम्पियन्स ट्रॉफी एक खूप मोठं चॅनल ज्या चॅनलवर अगदी दुबई कतारपर्यंत क्रिकेट मात्र पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट जिथे ते पोहोचलं त्या त्या ठिकाणी tenniscricket.in मात्र पोहोचलं. गोलंदाज तयार. ऑन साइडला बॉल. मयूर या ठिकाणी मात्र बॉलवर येईल तोपर्यंत निखिल भोईर यांना एक धाव मिळते. क्षेत्ररक्षण बघितलं बॅकअप चांगला आहे. आतिश रोहित एक चांगले फिल्डर म्हणून ओळख आहे. साजन गेम प्लॅनिंग मात्र नक्कीच करते. अनिकेत जायकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. जय श्रीराम विरार ज्या पद्धतीने पाहता आपण टीम आहे त्या पद्धतीने जय श्रीराम गौरापूर वाडा टेनिसमधील संघ आहे. फायटिंग जय श्रीराम ज्या ज्या टीमचं नाव आहे त्या टीममध्ये फाईट पाहायला मिळालेली आहे. प्रभू रामचंद्रांचं नाव. गोलंदाज तयार. चौथा बॉल. हा बॉल या ठिकाणी अलॉंग द कार्पेट मिड ऑफ झोन कडे मात्र बॉल इन ऍक्शन मध्ये फील्ड केलं फिल्डरनं. एक धाव त्यावर सुद्धा येते. पॉवर प्ले मध्ये थोडी हळूवार सुरुवात नवचैतन्य स्पोर्ट गांधीकडनं. 4 बॉल पहिले 2 बॉल डॉट आणि त्यानंतर 2च धावा. जय भानुशाली विकेट टेकर गोलंदाज आहेत. छाप टाकतायत. बॅटर तयार. जय भानुशाली गोलंदाज तयार. 5वा बॉल निखिल भोईर समोर. मोठा शॉट येईल का? बॉलवरची नजर काय असेल? अपील एवढा होता की या ठिकाणी सगळे फिल्डर एका जागी आले होते परंतु पंच तटस्थ आहेत. किती शार्प नजर पंचांची. आणि स्लो बॉल होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. पंचांनी मात्र या ठिकाणी दाखवून दिलं. जय भानुशाली या ठिकाणी पाहतायत. बॅट पासून बॉल दूर होता. अंतिम बॉल. कव्हर ड्राईव्हचा फटका. निखिल भोईरच्या बॅट मध्ये शानदार. चॅम्पियन ट्रॉफी बाउंड्री. नवचैतन्य स्पोर्ट गांधी ब्रँड चौकार.
धन्यवाद बँजो. आकाश सांबरे. बघूया गोलंदाज कुठला येईल बॉलिंग मार्कवर. थोडासा बदल पाहायला मिळतोय. आकाश ठाणगेच्या हातामध्ये बॉल दिला गेलाय कारण जय भानुशालीला विकेट मिळाली नाहीये. पहिल्या षटकात जय भानुशाली प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं आपण या सीझन मध्ये विकेट काढली आहे, परंतु आज निखिल भोईरनं पूर्ण षटक खेळलं. कारण निखिल भोईर जय भानुशालीच्या बॉलिंगला जाणतायत, ओळखतायत. हा गोलंदाज खतरनाक आहे, 1-2 विकेट सहज काढू शकत असतो आणि सांभाळून खेळला. शेवटच्या बॉलला चौकाराला धावसंख्या 6 घेतली आहे, परंतु स्कोरचा रन रेट वाढलाय. आता विजयासाठी धावांची गरज असेल. 4 ओव्हरमध्ये 53 धावा. 2 ओव्हरला अटॅक करावं लागेल कमीत कमी, तर मॅच पुढच्या 2 ओव्हरला ऑन राहील सरासरीला. अन्यथा प्रेशर दडपण येईल नवचैतन्य स्फोट गांधीवर. जय श्रीराम गौरापूर. आकाश ठाणगे दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. पॉइंट वर मात्र हा बॉल खेळला गेला. बॅकवर्ड डीप पॉइंट कडे चेंडू जातोय. या ठिकाणी गांजेकरांच्या बॅटमध्ये येत आहेत. निखिल भोईर एक चाणक्य बुद्धीचा खेळाडू आहे. ओपन टेनिस क्रिकेट सातत्यानं कित्येक वेळा खेळलाय महाराष्ट्राच्या मोठ्या स्पर्धा, आणि त्यामुळे समोरच्या बॅटरचा वापर कसा करून घ्यायचा या ठिकाणी महेश गोळे यांच्या बॅटची धार त्यांना माहिती आहे आणि बरोबर या ठिकाणी मात्र गाईड करतायत. स्लो बॉल, चेंज ऑफ पेस. बॉलवरची नजर नव्हती, अंदाधुंद बॅट फिरली गेली आहे. बॉल येतोय बॉडी लँग्वेजवर त्या दृष्टिकोनातून आणि पर्याय शोधला हळूवार बॅट फिरवण्याचा, आणि इथे डॉट बॉल. बॉलर सुद्धा हुशार आहे. नाव आहे आकाश ठाणगे, मॅन फ्रॉम गौरापूर. पुन्हा कव्हर ड्राईव्ह, परफेक्ट गॅप. रोहित शर्माची आठवण करून देणारा शॉट, कव्हर ड्राईव्ह, आणि इथे पाहता आपण 2 धावा. 1 चौकार, 2 धाबा. 3 बॉल मध्ये 6 धाबा कव्हर केलेले आहेत. धावसंख्या पळकावर जाऊन पोहोचते. आकडा येतोय 12. 9 चेंडू 12 धावा. अजून 3 बॉल मध्ये 8 ते 10 धावा येतील तर मात्र रन रेट कव्हर केला जाईल. मोठ्या फटक्यांविना पर्याय नाहीये. हात खोलतील का गोळे? बॅटिंग स्थानवर महेश. चांगला बॉल, त्यावर मात्र 1 धाव मिड ऑफ झोनला मिळते. निखिल भोईर यावेळी स्ट्राईकला येत आहेत. 2 बॉल मध्ये आकाश ठाणगे स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवेल का? या 2 बॉल मध्ये जर धावा रोखल्या गेल्या तर मात्र प्रेशर दडपण पुढच्या 3 ओव्हरला येईल. क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ. द गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टन्सी. बॉल शिल्लक राहत आहेत. दुसऱ्या ओव्हरचे 2. 5 ओव्हरची इनिंग आहे. 59चं टार्गेट आहे. काय सफल होऊन शॉट खेळलाय. टाळ्या झाल्या पाहिजे या शॉट साठी. परफेक्ट, आणि हा बॉल जातोय सीमा पार 4. लॉंग लेग. अगदी बिग बॅश ट्रॉफीची आठवण झाली. फरदीन काझी त्यांनी लगवलेले चौकार, त्याची आठवण. कारण फरदीन काझी आणि A1 पवन केने ती केली पार्टनरशिप. त्यावेळेस त्या मॅच मध्ये फरदीन काझीनं लगवला होता चौकार, आणि करण अंबालानं सुद्धा टाळ्या वाजवल्या होत्या. लाईव्हवर करण अंबाला जर पाहत असतील तर त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या होत्या निखिल भोईरच्या या शॉटसाठी. धावफलक मात्र या ठिकाणी बघू शकताय. स्कोर कार्डवर पोहतोय 17. मॅच प्रेडिक्शन या ठिकाणी अजूनही लावता येणार नाहीये कारण 59 समोर 70 धावा उभ्या झालेल्या आहेत. बॉल झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 5. 11 बॉल 17 धावा. कुठेतरी 5 ते 7 धावा दूर आहे.
गौरापूरच्या स्कोरच्या मानानं, परंतु पाठलाग केलाय. गौरापूरच्या 27 होत्या तर यावेळेस मात्र 17 आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच पकडलेली आहे. हा कॅच सुटला असता तर मात्र दडपणी आलं असतं. निखिल भोईरचं जाणं, ही मॅच बनवणं गौरापूरसाठी आता मात्र समीकरण. आता मॅच या ठिकाणी मात्र अगदी ट्रॅकवर आहे, परंतु ट्रॅकवर स्पीड न जाणार कोण? पात्र एकत्र चॅम्पियन ट्रॉफी. फेवरेट आहे मला वाटतं. डीजे ऑपरेटरचं सुद्धा हे गाणं फेमस आहे, कारण कालच्या नाईटमध्ये जवळजवळ 27 वेळा हे गाणं ऐकायला मिळालं 14 तासामध्ये. अवधूत पाटील ऑपरेटर आहेत, डीजे जॉकी, आणि खूप ट्रेडमार्कला गाणं आहे या महाराष्ट्रामध्ये. कित्येक काही स्पर्धांना हे गाणं वाजतंय, पब्लिकला सुद्धा हे गाणं मात्र आवडतंय, लाईक्स येत आहेत. tennisgate.in वर मॅच या ठिकाणी पाहतायत. गौरापूर वर्सेस गांद्रे. नवचैतन्य स्पोर्ट गांद्रेला करायचे 59 धाबा, 2 ओव्हरला केलेल्या त्या 17 धाबा, 1 विकेट गेलेली आहे, आणि आता उर्वरित बॉल 18 आणि धाबा आहेत 42. 18 बॉल रिमेनिंग 42 रन्स. खूप चांगल्या मॅच या मैदानात पाहायला मिळतात. कालचा डे नाईट पहिला दिवस आरपी लायन्स अबीर 11 वाडा या टीमनं बाजी मारली. गोलंदाज तयार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, अमेझिंग, दॅट्स अ ह्यूज सिक्सर. विकेट गेली होती, थोडंसं दडपण येईल असं गौरापूरकरांना वाटलं, परंतु महेश गोळे ओपनिंगला आलेला बॅटर आहे. मी का इथे उभा आहे याचं उत्तर षटकारानं दिलेलं आहे. महेश गोळेची बॅट काय शानदार चमकदार काय हे दाखवून देतो या षटकारानं. रन रेट कव्हर झालाय मोठा, धावसंख्या 23. 59 धावांचं लक्ष, 20चा आकडा पार केलेला आहे. 20-20चे 2 टप्पे पार केले. मॅच शेवटच्या मोमेंटला अटीतटीला येईल. पुन्हा एकदा हवेत बॉल, रोहित पाटील आहे म्हणजे विकेट मिळणार बॉलरना अगोदरच या ठिकाणी. चेक. ज्या प्रेक्षकांना झेल पकडला आपल्याला मुख्य मंचावर यायचे, आपल्याकरता सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी, तसंच स्पंदन ग्रुप गांद्रे यांच्या माध्यमातून 300 रुपये, तर चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं टोटल 500 रुपयाचं कॅश प्राईज जे आपल्याला दिलं जाईल, आणि त्याबरोबर एक आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी ती देऊन आपण सन्मान करणार आहोत. इथे त्या प्रेक्षकाचा सन्मान चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. 500 रुपयाचे कॅश प्राईज आणि ही आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी इथे पारितोषिक म्हणून दिली जाते. पुढे एकदा मॅच कडे आपण येतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. गौरापूर वर्सेस गांधे. नवचैतन्य स्पोर्ट गांधेला जयश्रीराम विराने टार्गेट दिलं 59 धावांचं. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉल मध्ये धावा बनले त्या 24 आणि अजून 15 बॉल मध्ये धावा 35 ची गरज आहे. विवेक जाधव या ठिकाणी मात्र लेफ्ट हँड बॅटर आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आकाश जाधव. ही पार्टनरशिप 35 धावा करताना 25 धावांची किमान पार्टनरशिप या दोघांना करायची आहे.
इथून पुढे 25 धाबा जर जलद गतीने आल्या मॅच सोपी होईल. विकेट काढल्या तर मात्र मॅच अटीतटीला येईल. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप, खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. विवेक जाधवचा कॅच सोडणं म्हणजे मॅच अर्धी या ठिकाणी मात्र सोडणे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आणि विवेक जाधवला जेव्हा जेव्हा जीवनदान दिलं त्यावेळी SP ट्रॉफी आठवा. लगातार 5 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूंना घेण्याचं रेकॉर्ड वाडा टेनिसमध्ये या हंगामामध्ये केलंय. D-नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफीला खूप चर्चेचा विषय राहिला, कारण लगातार 5 मॅचला 5 मॅन ऑफ द मॅच घेणं, सामनावीर ठरणं एवढी सोपी गोष्ट नसते मित्रांनो. सुरेख फटका, बॅकवर्ड पॉइंट कडे मात्र बॉल जातोय. प्रेक्षक या ठिकाणी मात्र रक्षक बनतायत. चौकार. थँक्यू. टायमिंग प्रॉपर होतं. अगदी क्षेत्ररक्षकांनाही 100% वाटलं की हा बॉल आपण स्टॉप करूच शकत नाहीयेत. परफेक्ट अँगल, परफेक्ट शॉट सिलेक्शन या ठिकाणी सुरुवात केली आहे विवेक जाधवनं. एकदा का जीवदान दिल्यानंतर मग मात्र हा खेळाडू स्वतःची विकेट सांभाळून खेळलाय आणि कित्येक वेळा नाबाद राहिलाय. आणि त्यामुळे आता जय श्रीराम गौरापूर संघासमोर मोठं आव्हान आहे. गोलंदाज तयार गणेश जाळेकर. यावेळेस पाहायला आपण स्कोर बनतोय 29. सामना स्थिर बॅलन्स मॅच. 30 स्कोर ऑन बोर्ड. एक बॉल शिल्लक राहतोय तिसऱ्या ओव्हरचा. फुल केलंय. टायमिंग प्रॉपर. उंची किती बघा. कॅच सुद्धा प्रॉपर. अंदाज बांधलाय फिल्डरनं. पोझिशन घेतली. तिथे होता स्वतः रोहित पाटील. महत्वाची विकेट. या विकेटचं महत्व रोहितलाही माहिती आहे. एक ताकद गांजरेची मोठी बाद होते. विवेक जाधव 2 ते 3 षटकार ठोकण्याच्या हेतून बॅटला सुरुवात केली आणि इथे अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. विकेट विवेक जाधव. अब क्या होगा. नवचैतन्य स्पोर्ट गांधे टक्कर कशी देणार, एक मोठं प्रश्नचिन्ह संघासमोर उभं राहणार. या डिझाय मंचावर आपण मान्यवर पाहू शकताय. तर चव्हाण सर, प्रांत अधिकारी वाडा, महेंद्रजी ठाकरे या स्पर्धेचे खंबीर नेतृत्व, दिग्गज व्यक्तिमत्व सुशांतजी ठाकरे सर, त्याचबरोबर डॉक्टर पराग सर, त्यांच्यासोबत संपूर्ण अतिथीगण, चॅम्पियन ट्रॉफी गांद्रे, नवचैतन्य स्पोर्ट. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी 8 सिस्टीम पाहायला मिळते. प्रल्हादजी ठाकरे यांचं आर्टिंग एक जबरदस्त चॅम्पियन ट्रॉफीला साथ चढवताना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर आकाश. आकाशनं आकाश जाधवची विकेट काढलेली आहे. स्वस्त्यात बाद झालेला आहे. बॅक टू डगआउट. बघूया. गोलंदाज तयार. चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये फार काही मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण मॅच या ठिकाणी बॅलन्स आहे. सामना स्थिर आहे. सामना झुकलेला नाही, कारण ओव्हर नंबर 4 चालू आहे. 11 बॉल 29 धावांची गरज. 5 बॉलला इतिहास टेनिस क्रिकेटचे अनेक बदलून गेलेले आहेत.
5 बॉलला 23 धावा आलेले आहेत एसपी ट्रॉफी बिलोची. गांधीने टोकले होते एसपी बिलोच्या विरुद्धमध्ये. या ठिकाणी पाहू शकता आपण पॅडल स्वीप शॉट खेळला गेला. स्लॉक स्वीप अप्रतिम बैठक शोक. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल डबल धावा येताना एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच या ठिकाणी प्रेडिक्शन बदलू शकतं. शेवटच्या ओव्हरला 23-24 धावा नवचैतन्य स्पोर्ट गांधीने कित्येक वेळा वाडा टेनिसमध्ये केलेले आहेत. मग डे स्पर्धा असेल वा नाईट असेल. आता 10 बॉल आणि विजयासाठी 28 धावा. सेम सिच्युएशन मॅच एसपी ट्रॉफी बिलोशी. एसपी बिलोशी यजमान संघा विपक्षामध्ये त्यावेळेसही 10 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता होती. ती मॅच बनवली होती. आणि आता गौरापूर आहे गांधीच्या विपक्षामध्ये. 10 बॉल 28 धावा. शॉट या ठिकाणी कॅच हवेमध्ये जास्त वेळ. खराब फिल्डिंग आणि खराब थ्रो. क्या बात आहे. एक तर अंदाज बांधला नाही, कॉलिंग तर केलंच नाहीये आणि अचानक बॉल स्लो झालाय आणि त्यामुळे जीवनदान मिळतं बॅटरला. धावत राहिले. 2 धावा कव्हर केल्या. धावसंख्या फळकर पोहोचते 33. 59चं टार्गेट असताना आता लक्ष बाकी राहत आहे. 9 बॉल 26 धावा. सामना बॅलन्स. नवचैतन्य स्पोर्ट गांधरेवर प्रेशरच आहे कारण एक मोठा फटका यावेळेस कंडिशनला येईल का. आणि इथे एक धाव जरूर मिळते या बॉलवर. 8 बॉल 25 धावांची मॅच या ठिकाणी शिल्लक राहते. बघा 12 धावा विवेक जाधव गेल्यानंतर कुठेतरी कमी पडल्या आणि त्यामुळे आता प्रेशर 8 बॉल 25चं येत आहे. जी मॅच 8 बॉल 10-12ची हवी होती ती 8 बॉल 25ची बनलेली आहे. या बॉलला शॉट की डॉट. ताकद नाहीये परंतु टायमिंग तेवढंही प्रॉपर नाहीये. विकेट जाते. जोर लावलाच नाही आणि फलंदाज बाद. नजर बॉलवरची होती, बॅट मध्ये दम नव्हता. विकेट. मयूर टावरिंग बॅटर. वेलकम. आणि प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपये लागले. वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे मामा यांच्याकडनं. ही मॅच जर जिंकवली मयूर यांनी तर 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल. टावरिंग या ठिकाणी माझा शॉट करण्याचा प्रयत्न. गॅप काढला. एक धाव कंप्लीट केली. फिल्डर बॉल फील्ड करतोय. थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावता धावफलक मध्ये जाऊन पोहतोय. मयूर आल्यानंतर अचानक या ठिकाणी ऊर्जा मॅचला मिळते. 2 धावा येत आहेत. चांगली बॉलिंग अटॅक सातत्याने गौरापूरनं केली आहे. दबाव ठेवलाय. ही मॅच गौरापूर सहजासहजी सोडणार नाहीये कारण 60-40 प्रेडिक्शन आहे. 60% मॅच गौरापूरकडे, 40% मॅच नवचैतन्य स्पोर्ट गांधीकडे आहे या मॅच प्रेडिक्शन मध्ये. परंतु आता 6 बॉल आणि बरोबर 23 धावा. बिलोशी टुर्नामेंट एसपी ट्रॉफी डे नाईट. संदीप पाटील यांचं आयोजन आणि एसपी बिलोईच्या विपक्षामध्ये हीच कंडिशन. सेम टू सेम. 6 बॉल 23 धावा. त्यावेळेस 22 हव्या होत्या, आता 23 हव्या आहेत. 5 बॉलला 22 धावा कंप्लीट केल्या होत्या. इतिहास हा रचावा लागतो मित्रांनो, तो मात्र कायमस्वरूपी लक्षात राहतो. ही मॅच जिंकवली तर वीरेंद्र ठाकरे माजी उपसरपंच गांधरे ग्रामपंचायतचे वीरेंद्र ठाकरे यांच्याकडनं 5000 रुपये नवचैतन्य स्पोर्ट गांधीला. तिथेही 5000 लावले होते एसपी ट्रॉफी बिलोची नाईट टुर्नामेंटला वीरेंद्र ठाकरे यांनी आणि ती मॅच जिंकली होती नवचैतन्य स्पोर्ट गांधीनं. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. एक वेगळ्या हेअरस्टाईलनं प्रत्येक स्पर्धेला पाहणारा खेळाडू आपण पाहतायत. दिसताना खेळाडू आतिश धापशी. पहिला बॉल, पहिले 3 बॉल महत्वाचे.
पहिला बॉल स्ट्रेट डावी सुसाट वेगाने बॉल निघाला फिल्डर सुद्धा पोहोचतोय. आहा चांगली फिल्डिंग बॅकअप बघा रोहित पाटीलचा. रोहित पाटीलनंच या ठिकाणी 10 ते 12 धावा वाचवलेले आहेत. 2 चौकार 1 षटकार वाचवला आणि तिथे मॅच फिरली. फिल्डिंग नाही सामना फिरला कसा जाऊ शकतो हे रोहित पाटील दाखवलंय. दडपण प्रेशर कायम. 2 धाबा आल्या 21 राहिल्या म्हणजे पुढचे 2 बॉल हे मात्र स्पष्ट करतील मॅच ऑन राहील का. बॅटर तयार कपिल. महत्वाचा डॉट बॉल या ठिकाणी अति दाबशीने टाकलेला आहे. रोहितला तिसरा बॉल डॉट हवाय रिलॅक्स होण्याकरिता आणि 1 षटकार बसला तरी मॅच नवचैतन्य स्पोर्ट्स गांधीला ऑन होईल. षटकार की डॉट. अलॉंग द कार्पेट शॉट खेळला गेलाय. खालवर खेळून फार धावा मिळणार नाहीयेत. 2-2 धावा नाही या लक्षाकडे आपण तेवढं जाणार नाहीयेत. एकतर मयूरला नॉन स्ट्राईक एंडला मात्र उभं राहावं लागतंय आणि आता कपिलवर जबाबदारी आहे. 3 बॉल जर खेळलाय 4 धावा आलेले आहेत तर जबाबदारी घ्यावी लागेल आणि 3 बॉल 19 धावा. संघर्ष द्यावा लागेल. क्रिकेट आहे काही घडलं जाऊ शकतं. अति दाबतीनं आपली पॉवर दाखवली आणि आता क्लायमॅक्स दाखवतोय. पिक्चर अभी बाकी आहे. औपचारिकतेकडे मॅच जाते. 10 ते 12 धाबा नेहमीच मात्र या ठिकाणी कमी पडत राहिल्या टीमला. विवेक जाधव नंतर एकही षटकार आला नाही आणि मॅच ही मात्र रोहित पाटीलनं गेम प्लॅननं फिरवली. स्वतः बॉलिंग न करता गोलंदाजानं भरोसा दाखवला. क्षेत्ररक्षणासाठी स्वतः रक्षक म्हणून राहिला. महत्वाचे कॅच टिपले आणि मॅच मात्र बनवली. याला म्हणतात मोठं मन आणि विश्वास. आणि मॅच गौरापूर संघाने जिंकली तर संजय पाटील गौरापूर यांच्याकडनं 5,051 रुपये. चौकार जातोय 4 धाबा. वडा पोलीस स्टेशन इन ऍक्शन मध्ये संघ पाहिला मिळेल. ओपन टीमला पराभूत केली. स्पर्धा गातेचं मैदान. केलेली बॅटिंग बंटी मेजर यांनी केलेली बॉलिंग मनीष यांनी आजही आठवतीये. ऑन साइडला शॉट आणि इथे विन होतोय मॅच विन. जय श्रीराम गौरापूर 5,051 रुपये संजय पाटील यांच्याकडनं गौरापूर टीमसाठी. अभिनंदन आणि हार्ड लक टू. केवळ 1 महिना प्रॅक्टिस नाहीये. आयोजक आहे स्वतः नवचैतन्य स्पोर्ट्स गांधी परंतु चांगली फाईट दिली. विवेक जाधव हॅट्स ऑफ. चांगली बॉलिंग. हार्ड लक टू निखिल.